नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण मानवी भूगोल या विषयामधील प्रकरण क्रमांक 6 मानवी संस्कृती ह्यूमन कल्चर याविषयी सविस्तर चर्चा करत आहोत। या प्रकरणामध्ये आपण मागच्या लेक्चरला जागतिक धर्म आणि त्यांचे वितरण कशा प्रकारे झालेले आहे या संदर्भानुसार आपण त्या ठिकाणी चर्चा करत आहोत। जगामध्ये प्रमुख धर्म कोणकोणते आहेत आणि त्या धर्माची तत्व कोणकोणती आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहत आहोत। आज आपण जागतिक धर्म आणि त्यांचे वितरण यामध्ये बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म या बौद्ध आणि हिंदू धर्माचे तत्वज्ञान नेमकं काय आहे, या धर्माची स्थापना कुणी केलेली आहे, या धर्मामध्ये या धर्माची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बौद्ध धर्म, बुद्धिस्ट रिलिजन याविषयी माहिती पाहूया। या बौद्ध धर्माची स्थापना संस्थापक गौतम बुद्ध यांचा कालावधी इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा मानला जातो। या गौतम बुद्धांनी भारतात इसवी सन पूर्व 525 मध्ये या बौद्ध धर्माची स्थापना केलेली आहे। गौतम बुद्धाचा जन्म दक्षिण हिमालयाच्या परिसरामध्ये असलेलं हे आज आपण जर पाहिलं तर हे ठिकाण नेपाळ जवळ आहे। नेपाळ हिमालयाजवळ लिंबुनी किंवा त्याला लंबुनी असंही म्हणतात, तर या लिंबुनी येथे गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे। गौतम बुद्धाच्या जीवनपटाची कहाणी जर आपण पाहिली तर गौतम बुद्ध एक राजपुत्र होते। या राजपुत्राच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी काहीही कमी असं नव्हतं, परंतु यामध्ये गौतम बुद्ध हे समाधानी नव्हते। राजपुत्र असल्याकारणाने त्यांच्या सोबत भरपूर त्या ठिकाणी लावाजमा असायचा। त्या सांप्रतकालीन हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये गौतम बुद्ध हे समाधानी नव्हते। हे ऐश्वर्य होतं, सत्ता होती, परंतु समाधान त्या ठिकाणी गौतम बुद्धांना लाभलेलं आपल्याला दिसून येत नाही। आणि म्हणून सत्याच्या शोधार्थ संसाराचा त्याग करून 6 वर्ष गौतम बुद्ध हे भटकंती करत राहिले आणि मानवाच्या मुक्तीचं ध्येय नेमकं काय आहे हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला। गौतम बुद्धाला त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली, वृक्षाखाली साक्षात्कार झाला, ज्ञानप्राप्ती झाली
आणि यालाच पुढे बोधिसत्व असं म्हटलं गेलं. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्धांनी केल्यानंतर जगभर या धर्माचा प्रसार करण्यासाठी गौतम बुद्धांचे अनुयायी जगभर पोचले. संसार दुःखाच्या प्रश्नाला त्यांनी या ठिकाणी हात घातलेला आपल्याला दिसून येतो. संसार आणि दुःख हे जीवनामध्ये त्या ठिकाणी व्यापक स्वरूपामध्ये असलेलं गौतम बुद्धांच्या लक्षात आलं. जगातील पहिला विश्वव्यापक धर्म म्हणून गौतम बुद्धांनी या बौद्ध धर्माची स्थापना केली. या बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये जगातील जे धर्म आहेत या सर्व धर्मांना त्या ठिकाणी बाजूला सारलेले आपल्याला दिसून येते. अधिदैविक आणि आध्यात्मिक सिद्धांताची पूर्णपणे उपेक्षा या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. मुख्य स्थान या धर्मामध्ये जे दिलेलं आहे ते म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. या आर्य अष्टांगिक मार्गाने विश्व मानवाला त्या ठिकाणी उपदेशित केलेले आहे किंवा उपदेश दिलेला आहे. वैदिक धर्माची आणि तत्कालीन इतर धर्मांची संपूर्ण प्रतिक्रिया म्हणजे बौद्ध धर्म आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये जे धर्म अस्तित्वात होते त्या धर्मामध्ये ज्या चालीरीती होत्या या चालीरीती पूर्णपणे नाकारण्याचं काम या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये करण्यात आलेलं आहे. कर्मकांडापेक्षा नैतिक वर्तनाला या बौद्ध धर्मामध्ये अधिक महत्त्व दिलेलं आहे. सत्य, अहिंसा, नीतिधर्म निरपवादपणे पाळण्यातच मानवाचं जीवन साफल्य आहे अशा प्रकारचं तत्त्वज्ञान या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बौद्ध धर्माचा प्रसार आज आपण पाहतो जगभर झालेला आहे. पाण्यातल्या तैलबिंदूप्रमाणे हा धर्म संपूर्ण जगभर पसरलेला आपल्याला दिसून येतो. या धर्माच्या सीमा जर आपण पाहायला गेलो तर संपूर्ण जगाचा नकाशा आपल्यासमोर आपल्याला ठेवावा लागतो. यामध्ये तुराणी, तुर्क, मुघल या भटक्या मानव समाजापासून तर सुधारलेल्या चिनी, जपानी या सर्व लोकांपर्यंत संस्कृतीच्या सर्व थरामध्ये हा बौद्ध धर्म त्या ठिकाणी आपल्याला पसरलेला दिसून येतो. हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि पूर्वेकडील असलेला शिंटो, जपानमधील शिंटो धर्म, ताओ, कन्फ्युशियन यांचे संप्रदाय यांचे सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण अवलोकन केले तर पश्चिमेकडील यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मासारखे हे धर्म असहिष्णू दिसून येत नाही. पूर्वेकडील देशामध्ये धर्म संस्थांमध्ये सहिष्णुता असलेला धर्म म्हणजे बौद्ध धर्म आहे आणि हे श्रेय त्या धर्माचे निश्चितपणाने आपल्याला मानता येईल. हिंदू धर्मामध्ये सहिष्णुता आहे परंतु तिचं स्वरूप जे आहे ते संदिग्ध आहे. स्पष्टपणे त्या ठिकाणी सहिष्णुता स्वीकारलेली आपल्याला दिसून येत नाही. तसं बौद्ध धर्मामध्ये सहिष्णुता ही पूर्णपणे त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. सत्य, अहिंसा या त्या ठिकाणी जीवनाच्या महत्त्वाच्या बाबी या धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. या बौद्ध धर्माचं वितरण जर आपण पाहिलं तर 2010च्या
आकडेवारीनुसार या ठिकाणी 128 देशामध्ये हा धर्म व्यापक स्वरूपामध्ये पसरलेला आहे. 48,75,00,000 बौद्ध लोक हे जगभरामध्ये विखुरलेले आपल्याला दिसून येतात. सर्वात जास्त बौद्ध लोक हे आशिया खंडामध्ये आहेत. जवळजवळ 99% लोक हे आशिया खंडामध्ये बौद्ध धर्माचे आहेत. ते प्रामुख्याने चीन, जपान आणि भारतामध्ये सर्वाधिक प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं. या मानाने उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोपमध्ये, आफ्रिकेमध्ये, ओशिनियामध्ये, म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यामध्ये फारसे बौद्ध धर्मीय आपल्याला दिसून येत नाहीत. जगाच्या एकूण लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर 7% लोक हे बौद्ध धर्माचे आहेत. या बौद्ध धर्माची काही तत्वे सांगून ठेवलेली आहेत. त्यामध्ये पहिलं तत्व म्हणजे जीवन हे वेदनांनी आणि निराशेने व्यापलेलं आहे. जे मानवी जीवनामध्ये वेदना आहेत, मानवी जीवनामध्ये निराशा आहे. दुसरं तत्व आहे मानवास प्राप्त होणारी अभिलाषा आणि इच्छेच्या माध्यमातून व्यथा तसेच निराशा उद्भवतात. तिसरं तत्व या ठिकाणी बौद्ध धर्माचं सांगितलं जातं, अभिलाषा आणि इच्छेवर मनोविजय मिळवला पाहिजे. मानवाने आपल्या इच्छा शक्तीवरती विजय मिळवला पाहिजे. अभिलाषा यावर सुद्धा मानवाला विजय मिळवता आला पाहिजे. आणि चौथं तत्व आहे अभिलाषा, दुःख आणि व्यथेवर मात करण्यासाठी बुद्धांनी साक्षात मार्ग या ठिकाणी सांगून ठेवलेला आहे. त्यासाठी आपल्या शिष्यांना अंगीकार करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. या बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला अष्टसूत्री या ठिकाणी दिसून येते. हे मानवाचा जन्म, त्यानंतर मानवाचा पुनर्जन्म, या फेऱ्यामधून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर या अष्टसूत्री मार्गाचा अवलंब केला पाहिजे. ही अष्टसूत्री काय आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याचे 5 टप्पे या ठिकाणी या धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेले आहेत. यामध्ये पहिला टप्पा आहे योग्य दृष्टिकोन. हे माणसाचा दृष्टिकोन योग्य असला पाहिजे. आपला दृष्टिकोन जर योग्य असेल तर आपल्याला चांगला मार्ग सापडतो. दुसरा आहे योग्य इच्छा. आपल्या मनामध्ये ज्या इच्छा निर्माण होतात त्या योग्य इच्छा असल्या पाहिजेत. त्यानंतर योग्य संभाषण आपलं योग्य झालं पाहिजे. विचारांची आदानप्रदानता योग्य असली पाहिजे. योग्य जीवनपद्धती, आपली जीवनपद्धती योग्य असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये इतर ज्या अभिलाषा आहेत किंवा ज्या आशा आहेत, इच्छा आहेत, त्याला स्थान असता कामा नये. योग्य उद्दिष्ट, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट, ध्येय योग्य असलं पाहिजे. योग्य मनोवृत्ती आपली योग्य असली पाहिजे. चांगले विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत. इतरांविषयी आपल्या मनामध्ये चांगला दृष्टिकोन पाहिजे. योग्य ध्यानधारणा. आणि या सर्वांवरती जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, आपल्याला जर या ठिकाणी जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला ध्येय प्राप्ती करायची असेल तर त्या ठिकाणी योग्य ध्यानधारणा केली पाहिजे, ज्यामुळे मानवाचं आरोग्य हे चांगलं राहण्यास मदत होते. अशा प्रकारे हे या ठिकाणी 8 जीवन पद्धती या धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे योग्य दृष्टिकोन, योग्य इच्छा,
योग्य संभाषण, योग्य वर्तणूक, योग्य जीवन पद्धती, योग्य उद्दिष्ट, योग्य मनोवृत्ती आणि योग्य ध्यानधारणा ह्या सर्व अष्टसूत्रीमधून जर मानव गेला तर निश्चितपणाने त्याला या पुनर्जन्माच्या फेऱ्यामधून सुटका मिळेल, असं या ठिकाणी गौतम बुद्धांनी या बौद्ध धर्मामध्ये अष्टसूत्री सांगितलेली आहे. या धर्माचा जर आपण पवित्र ग्रंथ पाहिला तर त्रिपिटिका हा या ठिकाणी या धर्माचा एक महत्त्वाचा पवित्र धर्मग्रंथ मानला जातो. बौद्ध धर्मामध्ये त्रिपिटिका हा पवित्र ग्रंथ पूजनीय मानला जातो. यामध्ये बुद्धाच्या शिकवणीचा त्या ठिकाणी बोधपर सार एकत्रित केलेला आहे. याशिवाय भिक्षू आणि भिक्षुणी यांच्या जीवनक्रमासंबंधीचे नियम या ग्रंथामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. बुद्धाच्या शिकवणी संदर्भात तत्त्वज्ञानीय निरूपण यामध्ये केलेले आहे. याला सूत्र असंही म्हटलं जातं. निर्वाण हेच मानवाचे अंतिम ध्येय असले पाहिजे असं या धर्मामध्ये तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. बुद्धांनी साधकाबरोबर देव आणि त्याच्या शिकवणीच्या संविधानाच्या बाबतीत फक्त संवाद केला नाही तर धर्मापेक्षा तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्रावर या बौद्ध धर्मामध्ये भर दिलेला आहे. म्हणजे धर्मापेक्षा तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्राला या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे. बौद्ध धर्माच्या या तत्त्वज्ञानामध्ये कर्मावर विश्वास ठेवलेला आहे. कर्माच्या नियमावर दृढ विश्वास या ठिकाणी ठेवलेला आहे. मानवाच्या क्रियाकर्मावर भविष्यकालीन स्थितीची अवस्था निश्चित त्या ठिकाणी केली जाते. निर्वाण म्हणजे साक्षात्कारी अवस्था होय. मानवाच्या जीवनाचं ध्येय हे निर्वाण असलं पाहिजे. आणि निर्वाण म्हणजेच काय तर साक्षात्कारी अवस्था आणि जगापासून विभक्ती की ज्यामुळे मानव जीवन हे मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होते. म्हणजे मानवाला जीवन मरण, जन्म मरण या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर साक्षात्कार झाला पाहिजे. आणि त्यासाठी मानवाच्या अस्तित्वाचे अंतिम ध्येय हे निर्वाण असले पाहिजे. त्यामुळे संपूर्ण जीवन हे मानवाचं सुखी होतं. संपूर्ण विमोचन अवस्था मानवाला प्राप्त होते. अशा प्रकारे या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म या ठिकाणी सांगितलेला आहे. या बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरा जो महत्त्वाचा धर्म आहे तो म्हणजे हिंदू धर्म. या हिंदू धर्मामध्ये असणारी चालीरीती किंवा या हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान या ठिकाणी कोणतं आहे ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा हिंदू धर्म अतिशय प्राचीन धर्म आहे. प्राचीन धर्म म्हणून या धर्माकडे पाहिलं जातं. हिंदू धर्माचे स्थान भारतवर्ष असं मानलं जातं. यामध्ये हिंदू धर्माची व्याख्या जर आपण पाहिली तर सिंधू नदीपासून तर हिंदी महासागरापर्यंत जी भूमी पसरलेली आहे त्या भूमीला पितृभू असं म्हटलं जातं किंवा असं मानलं जातं. आणि ही वाडवडिलांची भूमी आहे असे मानणारे जे लोक आहेत ते लोक म्हणजे हिंदू आहेत. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी करता येईल. परंतु ही भौगोलिक व्याख्या आहे. लोकमान्य टिळकांनी या हिंदू धर्माची व्याख्या व्यापक स्वरूपामध्ये केलेली आपल्याला दिसून येते आणि ही व्याख्या उपयुक्त मानली गेलेली आहे. या लोकमान्य टिळकांच्या मते प्रामाण्य बुद्धिर् वेदेषु साधनानाम नेकता उपास्यानान नियम एतदर्मस्य लक्षणम. अशा
प्रकारची संस्कृतमध्ये त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. या श्लोकाचा अर्थ आहे वेदांविषयी प्रामाण्य बुद्धी असली पाहिजे. वेद हे हिंदू धर्माचे मुख्य त्या ठिकाणी साधन आहे. 4 वेद मानलेले आहेत. वेदांविषयी प्रामाण्य बुद्धी, साधनांची एकता आणि उपास्य कोणते असावे याविषयी निश्चित नियम नसणे हे हिंदू धर्माचे लक्षण आहे, असं लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी हिंदू धर्माविषयी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. या व्याख्येवरून लोकमान्य टिळकांनी प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु हे तत्त्व स्वीकारून परंपरागत व श्रुती स्मृती स्फुराणोक्त प्रतिपादित विधी संस्कार किंवा आचार पाळणारा जो धर्म आहे तो म्हणजे हिंदू धर्म आहे, अशा प्रकारची या ठिकाणी हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान मांडताना लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे. धर्म म्हणजे नियमबंधन. हिंदू धर्मामध्ये नियम पाळलेले आहेत. समाजाला धारण करील असे काहीतरी नियम बंधनं या ठिकाणी असतील तरच लोक कल्याण होणार आहे, कल्याण लोकांचे होणार आहे, अशा प्रकारची या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. स्थितिस्थापकता याला महत्त्व दिलेलं आहे. ज्या समाजरचनेमध्ये स्थितिस्थापकता असते ती समाजरचना अनंत काळापर्यंत टिकू शकते, कारण त्यामध्ये बदलत्या परिस्थितीला अनुसरून धर्मात कसे आचरण करावे, फेरबदल करावे याविषयी सांगितलेले असते. म्हणून स्थितिस्थापकता हे महत्त्वाचं आहे. प्रमाणभूत ग्रंथ असा या हिंदू धर्मामध्ये मानलेला आपल्याला दिसून येत नाही, परंतु भगवद्गीता, रामायण, महाभारत यासारखे आदर्श ग्रंथ या धर्मामध्ये आपल्याला दिसून येतात. यामध्ये 4 वेद, 18 पुराणं या ठिकाणी महत्त्वाचे मानलेले आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार जुने नियम बदलावे लागतात आणि तशी व्यवस्था व आज्ञा हिंदू धर्मामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. जगामध्ये आज जर आपण पाहिलं तर 114 देशामध्ये हिंदू धर्माचे लोक या ठिकाणी आहेत. 2010च्या आकडेवारीनुसार हिंदूंची संख्या 103.30 कोटी इतकी आहे जगभर. एकूण लोकसंख्येचा यामध्ये 15% वाटा आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने आपण पाहिलं तर 15% हे हिंदू धर्मीय जगामध्ये लोक आहेत. यापैकी 94% लोक हे भारतामध्ये आहेत. या हिंदू धर्मामध्ये ऋग्वेद काळापासून उपनिषद काळापर्यंत धर्माचं स्वरूप हे आर्य संस्कृतीने व्याप्त केलेलं होतं. शाश्वत मूल्यांचे तत्त्वज्ञान या काळामध्ये निर्माण केलेलं आपल्याला दिसून येते. इजिप्त व असिरियन ही राष्ट्रे पूर्णतः भिन्न असे आर्य संस्कृतीचे वैशिष्ट्य मानले गेलेले आहेत. ज्ञानाची निष्काम उपासना करण्यामध्ये मोक्ष, ज्ञानानंद हाच परमार्थ आहे, हे तत्त्वचिंतन हिंदू धर्मामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. ईश्वर चराचरामध्ये आहे. ईश्वर हा चराचर आहे. या विश्वामध्ये ईश्वराचं स्वरूप, ईश्वराचं अस्तित्व आहे, अशा प्रकारचा संदेश या हिंदू धर्मामध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. हिंदू धर्म वेदांवरती आधारलेला आहे. भारतातील अगणित परस्परविरोधी धर्म संप्रदायांना एकत्र गुंफण्यास पुढच्या काळामध्ये हे तत्त्वज्ञान समर्थ ठरलेलं आपल्याला दिसून येते. यामध्ये हीन, दुबळे, भोळसट, अकराळ विक्राळ, मूर्खपणाच्या धर्मविचारांना यामध्ये
काहीसा पायबंद बसलेला आपल्याला दिसून येतो. हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था आहेत, जातीसंस्था आहेत. या जातीसंस्था या वर्णांमुळे या ठिकाणी जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. धर्मसंप्रदायांची वैशिष्ट्ये आणि संस्कृतीचा वारसा या जातीसंस्थेने कायम ठेवलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे व्यवसाय भेद हे माणसांचे नैसर्गिक भेद या हिंदू धर्मामुळे ठरलेले आहेत. सहिष्णुता परंतु विश्व व्यापनाचा अभाव आहे. हिंदू धर्मामध्ये सहिष्णुता आहे, परंतु यामध्ये विश्वव्यापनाचा अभाव दिसून येतो. संकुचित वृत्ती, क्षुद्र आणि अनुदार अशा प्रकारे यामध्ये काही संप्रदाय निर्माण झालेले आपल्याला दिसतात आणि शतकानुशतके ही परंपरा जपलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये हिंदू धर्मामध्ये काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ईश्वर. हिंदू धर्मामध्ये ईश्वर मानलेला आहे, देव मानलेला आहे, ईश्वराचं अस्तित्व आहे. तारे, ग्रह यांच्या गतीचे नियंत्रण करणारा, पृथ्वीला नियंत्रित करणारा एक ईश्वर आहे आणि त्याला परमात्मा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर या धर्माचं दुसरं वैशिष्ट्य आहे मूर्तिपूजा. मूर्तिपूजेला या ठिकाणी वाव आहे. त्यानंतर स्वर्ग व नरक या संकल्पना या धर्मामध्ये आहेत. स्वर्ग, चांगलं काम केलं तर माणूस स्वर्गात जातो, वाईट काम केलं तर मानवाला नरक प्राप्त होतं. त्यानंतर पुनर्जन्म या धर्मामध्ये स्वीकारलेला आहे. मनुष्याचा आत्मा जो आहे तो अनंत आहे किंवा आत्मा अमर आहे आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणी मानवाला जन्म मिळतो. अशा प्रकारची या ठिकाणी पुनर्जन्माची कल्पना या धर्मामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर या धर्मामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे, वर्णाश्रम आहे. यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि जो मोठा वर्ग शिल्लक राहिलेला आहे त्याला शूद्र मानलेला आहे. अशा प्रकारची वर्णव्यवस्था या हिंदू धर्मामध्ये आहे. त्यानंतर या धर्मामध्ये यज्ञ, ज्ञान, दान, तप याची परंपरा आहे. अग्नीला आहुती देणे हे या धर्मामध्ये महत्त्वाचं मानलेलं आहे. आत्मसंयमन, शक्ती एकवटणे, एकवटलेली शक्ती कार्याच्या सिद्धीसाठी आणणे अशा प्रकारचे स्वरूप या हिंदू धर्मामध्ये दिसून येते. कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य हे एक या धर्माचं मुख्य वैशिष्ट्य आहे. पूर्वीच्या स्वकृत कर्माचा परिणाम पुढे माणसाला भोगावा लागतो, यालाच कर्मविपाक असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सर्वांगम प्रामाण्य यामध्ये धर्मग्रंथांना महत्त्व दिलेलं आहे. हिंदू धर्म व्यापक आहे, संमिश्र आणि आध्यात्मिक विचारांचा आणि आत्मानुभवांचा कुशलतेने विणलेला एक प्रकारचा गोप आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे व्यापक धोरण. हिंदू धर्मामध्ये सौजन्य आहे, आदर आहे, एकमेकाला समजून घेण्याची वृत्ती आहे. संकुचित मतांचा त्याग केलेला आपल्याला दिसून येतो. या धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन विवेकी आहे. बौद्धिक विचार, सौंदर्यविषयक आवडीनिवडी, नीती अनितीचा विवेक या धर्मामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. शुद्ध आणि निरुपाधिक अशा आत्मस्वरूपाची विशिष्ट अवस्था म्हणजे धर्म होय. हिंदू धर्म हा या प्रकारचा धर्म आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य या धर्माचं जीवनसूत्र. हिंदू धर्मामध्ये उपास्य दैवत एकच, पण पूजनीय द्रव्य मात्र त्या ठिकाणी व्यक्तिगणिक भिन्न भिन्न असतात.
त्याचप्रमाणे व्यापक धर्माचे ध्येय एकच ग्रंथ, एकच पंथ आहे, परंतु आपला संप्रदाय हाच एक परमेश्वर प्राप्तीचा महत्त्वाचा त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ मार्ग आहे असं समजता कामा नये. अशा प्रकारची या धर्मामध्ये त्या ठिकाणी विचारसरणी मांडलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आज आपण या मानवी संस्कृतीमधील जागतिक धर्म आणि त्यांचे वितरण यामध्ये बौद्ध धर्म या धर्माचं तत्त्वज्ञान, त्यानंतर हिंदू धर्म आणि या हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान याविषयी या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी पुढचे जे धर्म आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.